आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे मंडळी गुरुवारी आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सह्याद्रीच्या कड्या कपाड्या नाही, पाझर फुटे, डोंगर बंदर नाही, गाव फुटे, झाडे झुडपी ही शहरातील आणि विशाल नभालाही त्याच्या पुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा, मावळ्यांचा, शेतकऱ्यांचा, बहुजनांचा राजा. ज्याला किती विशेषणे आली तरी ती कमीच पडतील असा आदर्श राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. शब्दही पडते पुढे अशी शिवरायांची कीर्ती, राजा शोभळे दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 या सोन्याच्या दिनी शिमगीवर तोफांचा कडकडाट सनई चौघडे वाजले. साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली. या थोर दिनी मासाहेब जिजाऊच्या पोटी बाळ शिवाजीचा जन्म झाला. सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, भगवा टिळा छंदाचा शृंगेरीवर प्रगटला. घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा हो गेला. बाळ राजा त्यांचे पिताजी शहाजी राजांचा फारसा सहवास लाभला नाही, तरी मासाहेब जिजाऊंनी उत्तम संस्कार देऊन शोभांना घडवले. बाळ शिवाजीने बालवयातच स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात अनेक अडथळे आले, पण स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून एक किंचितही बाजूला सरले नाही. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवामाला शिवाकाशी, हिरोजी फर्जंद, नेताजी पालकर आदी जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गडाला पण सिंह गेला, प्रतापगडावरील पराक्रम, आग्र्याहून सुटका हवा, शाहिस्ते खानाची प्रतिती असे अनेक प्रसंग त्याच्या शौर्य आणि उत्साहगिरीची माहिती पटवून देतात. शिवाजी महाराज हे अष्टपैलू सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व, ज्यांनी प्रजेवर हत्या अन्याय बंदोबस्त केला. आपल्या अवघे त्यांनी आयुष्य त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले. शेतकऱ्याच्या काळीलाही धक्का लागणार नाही याची ते दक्षता घेत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले.